नमस्कार. मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 2 रेसिपीज पाहणार आहोत. एक आहे मिरचीची आणि दुसरी आहे वांगीची. तर वांग्याची सुद्धा अगदी चमचमीत, झणझणीत अशी भाजी मी बनवणार आहे. एक भाकरी म्हणता 2 भाकरी तुम्ही खाल, इतकी चविष्ट अशी ही भाजी होते. लहान मुलं, मोठी सर्वजण आवडीने खातात. तर ही चविष्ट अशी भाजी प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते. तर गावाकडे ज्या पद्धतीने बनवतात अगदी त्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही समजेल की ही वांग्याची भाजी आणि मिरचीची भाजी कशा पद्धतीने बनवायची. तर इथं हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत ह्या थोड्याशा तिखट आहेत. तर तिखट मिरच्या आहेत म्हणून मी थोडीशीच भाजी बनवणार आहे, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त असं चमचमीत, झणझणीत किंवा तिखट खायचं नसतं. त्यासाठी थोडीशीच असं मी मिरचीची भाजीसुद्धा बनवणार आहे. सुरुवातीला आम्ही मिरची कट करून ठेवणार आहे. तर मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिरचीला कट मारून घ्यायची आहे. तर मिरचीची जी भाजी आहे सर्रास आमच्या इकडे बनवली जातात गडबडीच्या वेळेला, अगदी पटकन भाकरीवरती, चपातीवरती आपल्याला बांधण्यासाठी, म्हणून असं आपण बनवू शकतो. तर भाकरीबरोबर तर अतिशय चविष्ट अशी ही मिरचीची भाजी लागते आणि अगदी पटकन होते. याला खूप जास्त साहित्यही लागत नाही. तर त्यासाठी आपल्याला मिरची अशा पद्धतीनं कट मारून घ्यायचं आहे. त्याचा देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला कट मारायची आहे. तर सुरुवातीला मी अशा पद्धतीनं सर्व मिरच्यांना कट मारून घेणार आहे आणि त्यानंतर वांगीसुद्धा मी अशा पद्धतीनं कट मारून घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्याचा देठाचा भाग काढलेला आहे आणि काटे जे असतात ते काटेसुद्धा मी काढून टाकलेले आहेत आणि याला पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. आता आपल्याला वांग्याच्या भाजीसाठी थोडासा मसाला तयार करायचा आहे. खूप जास्त असा मसाला बनवायचा नाही. अगदी थोडासाच मसाला आपल्याला इथं बनवायचा आहे, कारण ग्रेव्हीची भाजी आपल्याला बनवायची आहे आणि थोडीशी दाटसर अशी बनवायची आहे. त्यासाठी ग्रेव्हीसाठी आपल्याला थोडासा मसाला इथं लागणारच आहे. त्यासाठी इथं 2 चमचे आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे. तर इथं मी खिसून घेतलेलं आहे. तर तुम्ही थोडेसे कट करूनसुद्धा खोबरं घेऊ शकता. आता यामध्ये खोबरं थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि छान मिक्स करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर हा मसाला मी कोरडाच भाजलेला आहे, यामध्ये अजिबात तेल घातलेलं नाही. तर हा कोरडा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर हा जो मसाला आहे यामुळं भाजीला अतिशय छान अशी चविष्ट असे चव येते आणि भाजी चविष्ट होते. त्यासाठी हा मसाला आपल्याला इथं वाटून घ्यायचा आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर कढईमध्ये मी इथं थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 चमचे आपल्याला तेल इथं घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं तापल्यानंतर यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत. आता वांगी घातल्यानंतर वांग्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं आणि ते अंगावरती असं तडतड उडू शकतं. त्यासाठी आपल्याला वरती पटकन झाकण ठेवायचं आहे आणि छान याला हलवत राहायचं आहे. थोडीशी वांगी मऊ झाली की आपल्याला हे काढून घ्यायची आहेत. खूप जास्त मऊ होऊ द्यायचे नाहीत, पण थोडंसं याला परतून घ्यायचं आणि थोडंसं यामध्ये मऊपणा आला की आपल्याला वांगी आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि काढून घेतल्यानंतर जे खालचं तेल उरतं त्याच तेलामध्ये आज आपण भाजी बनवणार आहोत. यामध्ये बिलकुल हे मी वरचं दुसरं तेल घातलेलं नाही. त्याच तेलामध्ये आता छान अशी चमचमीत आपल्याला भाजी बनवायची आहे. तर तेल छान तापलेलं आहे. यामध्ये थोडीशी जिरं आणि थोडीशी मोहरी घालायची. त्यानंतर आपण 2 मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत आणि कांदेसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. कांदे थोडेसे बारीक कट करायचे, म्हणजे लवकर तेलामध्ये परततात आणि लवकर शिजलेही जातात. त्यासाठी आपल्याला इथं कांदा थोडासा बारीक कट करायचा आहे. कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते वाटण घालायचं आणि वाटण घातल्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित कांदाही छान तळला जातो आणि मसालासुद्धा आपला छान तळला जातो आणि त्यामुळं आपल्या भाजीला छान तेलसुद्धा सुटतं. मसाला आणि कांदा आपला छान परतलेला आहे. तर यामध्ये आता कढीपत्ता घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा इतका सुंदर असा सुगंध घरभर पसरतो, त्यासाठी कढीपत्ता आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे. आता यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि हा जो मसाला आहे कांदा लसूण मसाला, आमच्या इकडे याला येसूर म्हणतात. तर हे 4 चमचे मी हे तिखट घातलेलं आहे, म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने 2 चमचे हे तिखट मी घातलेलं आहे. बेडगी मिरची घातलेली आहे अर्धा चमचा, धनेपूड घालायची 1 चमचा, जिरेपूड घालायची 1 छोटा चमचा घातलेला आहे, म्हणजेच अर्धा चमचा आपल्याला धनेपूड घालायची आहे. आणि आता घरकुल मटण मसाला 1 पाऊच यामध्ये मी घातलेला आहे. आता घरकुल मटण मसाला जो आहे, हे छोटे छोटे पॉकेट असतात. हे पॉकेट 1 घातलं की आपली भाजीला दुसरा वरून मसाला घालायची गरज नाही. त्या भाजीमध्ये सुद्धा आपली भाजी अतिशय चविष्ट होते. यामध्ये आता
पाणी घालायचं, म्हणजे आपला मसाला जो आहे हा करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. फोडणीमध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, मग त्यामुळं सुद्धा भाजी अतिशय चविष्ट होते. आता यामध्येच फोडणीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालायचं आहे. तर भाजलेले शेंगदाण्याचं कूट इथं मी 4 चमचे दाटसर अशी ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी इथं मग तुम्ही बेसनसुद्धा वापरू शकता. काही जण बेसनसुद्धा वापरतात, पण इथं मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे आणि शेंगदाण्याच्या कुटानं भाजी अतिशय चविष्ट होते. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे हे मसाला जो आहे तो छान तळला जातो आणि वरती वरती तरीसुद्धा छान येते आणि तेल सुटतं भाजीला. त्यासाठी आपल्याला हे थोडंसं वाफ काढून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता वांगे घालायचे आहेत. वांगे घातल्यानंतर छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मीठ आपण शेवटी घालणार आहोत, त्यासाठी आपल्याला इथं आता शेवटी मीठ घालायचं आहे. तर चवीपुरतं तुम्ही मीठ इथं घालू शकता. आता मिठाचं प्रमाण हे प्रत्येक गृहिणीला माहीतच असतं, कारण चमच्याने आपण मीठ टाकायचं नाही. हातानेच आपल्याला हात बसलेला असतो, त्यामुळं हातानेच आपल्याला समजतं की आपल्या भाजीला ह्या मीठ किती लागणार आहे. त्यामुळं त्यानुसार आपल्याला आपण हातानेसुद्धा मीठ टाकू शकतो. त्यासाठी इथं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे थोडंसं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकून ठेवायचं. 1-2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. खूप जास्त ही वांगी शिजवायची नाहीत, नाहीतर मग वांग्याची चव बिघडली जाते. त्यासाठी आपल्याला वांगे थोडीशी राहू द्यायची आहेत, खूप जास्त शिजवायचे नाही. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी चमचमीत आणि झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी इथं तयार झालेली आहे. तर आता हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे दह्यातली मिरची. तर इथं आपण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरवी मिरची दही घालून आपण अतिशय चटकदार अशी ही तोंडी लावण्यासाठी बनवणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. थोडीशी मोहरी, थोडीशी जिरं आणि थोडंसं हिंग यामध्ये घालायचं आहे. आता हे छान जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्येच आपल्याला हळदसुद्धा घालायची आहे. इथं पाव चमचा मी हळद घातलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत मिरच्या. आता इथं थोड्याशाच मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि हेच मिरच्या अगदी छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. ह्या मिरच्या आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. थोड्याशा परतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. मसाले सुरुवातीला घालायचे नाहीत, नाहीतर मग ते खाली करपले जातात आणि मग ते मिरचीला लागत नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, सुरुवातीला छान मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. वरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. वाफेवरतीच आपल्याला मिरच्या छान शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण घातल्यानंतर सुरुवातीला जर लसूण घातला तर मग तो खालीच चिकटतो आणि मग आपली कढईही खराब होते आणि मग जास्त तळल्या जातात. त्यासाठी लसूण नंतर घालायचा. त्यानंतर इथं कलर येण्यासाठी मी बेडगी मिरची 1 चमचा घातलेली आहे, धनेपूड 1 चमचा घातलेली आहे, जिरेपूड 1 चमचा घातलेली आहे आणि बडीशेप पूडसुद्धा मी इथं 1 चमचा घातलेली आहे. बडीशेपनं सुद्धा मिरचीला खूप छान असे टेस्ट येते. आता इथं काळं मीठ घातलेलं आहे मी 1 छोटा चमचा, चाट मसाला 1 छोटा चमचा घातलेला आहे आणि साधं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये दही घालायचं आहे. तर दही घट्टसर असलं पाहिजे, जास्त आंबटही नको आणि जास्त सप्पकही नको, आधी मध्यम असं आपल्याला दही पाहिजे. इथं 4 चमचे मी दही घालणार आहे. तर दही माझं थोडंसं घट्टसर आहे आणि अगदी व्यवस्थित असं आंबटही नाही आणि जास्त गोडही नाही, अतिशय चविष्ट असं हे दही आहे. यामुळं मिरचीला चव छान येते आणि त्यामुळं मिरची लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. ही जास्त तिखट लागत नाही. यामध्ये आपण एवढे मसाले घातलेले आहेत, दही घातलेलं आहे. वाटल्यास तुम्ही वरतून एखादा चमचा साखरसुद्धा घालू शकता. त्यामुळं हे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तर आता वरतून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. मस्त अशी इथं आपली दही मिरचीसुद्धा तयार झालेली आहे. तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही मिरची बनवून पहा, अतिशय चविष्ट लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इथं आपली मिरचीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर आता आपल्याला भाकरी बनवायची आहेत, कारण आता वांग्याची भाजी किंवा मग दही मिरचीची भाजी यासाठी आपल्याला भाकरीच बनवाव्या लागतात, कारण चपातीपेक्षा भाकरीबरोबर खायला अतिशय चविष्ट असं लागतं. आता गावाकडे इकडची जी पद्धत आहे ते भाकरीबरोबरच अशा भाज्या बनवल्या जातात आणि भाकरीबरोबर अतिशय चविष्ट अशा ह्या भाज्या लागतात. त्यासाठी मी आता भाकरी बनवणार आहे, कारण सकाळच्या वेळेला आमच्या इकडे जास्त चपात्या असतात आणि संध्याकाळी भाकरीच असतात. त्यासाठी मी इथं भाकरी बनवायला घेतलेलं आहे. सुरुवातीला मी पीठ भरपूर असं मळून घेते ताटामध्ये, म्हणजे किचन ओटा किंवा मग इतर पसारा पडत नाही आणि मग किचन ओटाही जास्त घाण होत नाही. त्यासाठी ताटामध्ये थोडंसं पीठ मळून ठेवायचं जास्तीचं आणि मग पोळपाटावरती आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन छान व्यवस्थित मळून घ्यायचं, कारण ज्वारीची भाकरी जितकं मळली जाईल तितकं चविष्ट अशी ही भाकरी लागते. त्यासाठी पोळपाटावरती छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाकरी थापायला घ्यायची आहे.
भाकरी अतिशय पातळ अशी थापायची, कारण जितकी पातळ भाकरी असेल तितकी वांग्याच्या भाजीबरोबर किंवा मिरचीबरोबर खायला चव लागते. त्यासाठी अतिशय पातळ अशी आपल्याला भाकरी बनवायची आहे. भाकरी बनवण्याची या अगोदरसुद्धा मी भाकरी बनवण्याचा व्हिडिओ टाकलेला होता. चपातीपेक्षा सुद्धा भाकरी बनवण्यास अतिशय सोपी आहे भाकरी बनवायला आणि होतात सुद्धा अगदी पटकन. तर अतिशय पटकन अशी ही आपली भाकरी तयार झालेली आहे आणि त्यानंतर आता तव्यावरती टाकलेला आहे. तवा जास्त छान असा कडक गरम करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला भाकरी टाकायची आहे. म्हणजे भाकरी अगदी पटकन पचली जाते, म्हणजे भाजली जाते. त्यानंतर आपल्याला भाकरीला पाणी लावायचं आहे. भाकरीला पाणी लावल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाकरी आता दुसऱ्यांदा पलटायची आहे. कॉटनचा कपडा घेऊन आपल्याला कडची साईज कडनी थोडंसं दाब द्यायचं आहे, म्हणजे भाकरी छान फुगली जाते. अतिशय चविष्ट अशी ही आपली भाकरीसुद्धा आता इथं तयार झालेली आहे. तर अतिशय चविष्ट भाज्या ही आणि भाकरी ही आपली तयार झालेली आहे. तर हेल्दी आणि चविष्ट, झणझणीत, चमचमीत असा आजचा आपला बेत आहे. तर त्यासाठी इथं वांग्याची भाजीसुद्धा आता तुम्ही पाहू शकता. अशीच रस्सा भाजी आपल्याला पाहिजे भाकरीबरोबर खाण्यासाठी. तर जशी आपल्याला पाहिजे अगदी तशी इथं भाजी तयार झालेली आहे. आता इथं मिरचीसुद्धा आपली छान तयार झालेली आहे. तर आता सर्विंग प्लेटमध्ये आपण वांग्याची भाजी, मिरची, त्याचबरोबर ज्वारीची पातळ अशी भाकरी. आता ही कडक अशी भाकरी भाजली, पातळ भाकरी केली की लगेच हे सुकली जाते आणि मग ती कडक भाकरी खायला मिरचीबरोबर किंवा वांग्याच्या भाजीबरोबर अतिशय चविष्ट लागते. तर त्याचबरोबर आपल्याला सॅलडसुद्धा घ्यायचं आहे. बीट घ्यायचं आहे, गाजर असेल तर गाजर घ्यायचं, परत काकडी घ्यायची, कांदा घ्यायचा. कांदा तर आवर्जून ह्या भाजीला खाल्ला जातो. त्याचसोबत आपल्याला लोणचंसुद्धा घ्यायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात खावा, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णता असते आणि कांद्यानं उष्णता मारली जाते, कारण कांदा उष्णता होऊ देत नाही शरीरामध्ये. त्यासाठी कांदा उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ला जातो. कांद्याची चटणी बनवली जाते, कांद्याची भाजी, कांद्यापासून असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि कच्चा कांदा, कोशिंबीर हे सुद्धा उन्हाळ्यामध्ये खाल्ले जातात. तर इथं आता झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी, मिरचीची भाजी, त्याचबरोबर भाकरी तयार झालेली आहे. त्याचसोबत आपण लोणचंही घेतलेलं आहे आणि थोडंसं सॅलडसुद्धा घेतलेलं आहे. तर आता आपण टेस्ट करून पाहूया. तर सुरुवातीला मी मिरची घेतलेली आहे. तर मिरचीची सुद्धा आता आपण टेस्ट करून पाहूया. तर अतिशय चविष्ट अशी ही मिरचीसुद्धा झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. दही मिरची अतिशय चविष्ट अशी झालेली होती. त्याचबरोबर वांग्याची भाजीसुद्धा सर्वजण आमच्या घरी आनंदाने खात होते, की अतिशय इतकी छान अशी ही भाजी झालेली आहे, म्हणून सर्वजण आवडीने ही भाजी खाल्ली. त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.